तर तिला मदत करणं. त्याचबरोबर 3 सिलेंडर, गॅस सिलेंडर आपण मोफत देणार आहोत त्या कुटुंबाला. तर त्या कुटुंबाला त्याबद्दल बाबतीमध्ये मार्गदर्शन करणं. त्याचबरोबर त्या कुटुंबामध्ये एखादं ज्येष्ठ नागरिक आहे तर त्या ज्येष्ठ नागरिकांना वयश्री योजनेचा लाभ कसा मिळेल, 3,000 रुपये डायरेक्ट डीबीटी मध्ये आपण ते त्यांच्या खात्यात आपण देणार आहोत, त्या बाबतीमध्ये ती माहिती त्यांना देणं. त्याचबरोबर जेव्हा ग्रामीण भागात जाऊ आपण तर शेतकरी जे 67 HP पर्यंत मोटर पंपाने शेती करतात त्यांचं आपण वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतलाय. तर त्यांची माहिती मागवणं, शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तर ते फॉर्म भरणं वगैरे होईल, परंतु त्यांना हे आपण माफ केलेली माहिती त्यांना आपल्याकडून गेली पाहिजे. त्याचबरोबर कामगार कल्याण योजना जी आहे, जे बांधकाम कामगार आहेत त्यांना किट देतो आपण आणि घरेलू त्यांना हे आपण माफ केलेली माहिती